ज्ञानेश्वरी अध्याय 18 भाग 15. मागच्या भागात भगवंतांनी चातुर्वर्ण्य व्यवस्थेबद्दल सांगितले. त्यात प्रत्येक वर्णाच्या मनुष्याला वेगवेगळे कर्म विहित म्हणून म्हणजे त्याच्यासाठी ते योग्य असे म्हणून सांगितले. आता हेच विहित कर्म मोक्षदायी कसे होते ते भगवंत सांगत आहेत. भगवंत म्हणाले, विहित कर्मे हेच साधकाचे जीवन आहे आणि त्याद्वारे अनायास त्या अनादि अनंत परमेश्वराची कर्मफुलांनी उत्तम पूजाही घडते. उदाहरणार्थ, मासा पाणी म्हणून गंगेत राहतो खरा, पण पापहारिणी गंगेचा तीर्थ म्हणून त्याला नित्य सहवास आपोआपच लाभतोच की. म्हणून स्वधर्म कर्म आचरणे हेच हितकारक आहे. तेच कर्म निष्कामतेने केले की साधकाचा उद्धार करण्याची जबाबदारी आपोआपच परमेश्वरावर येते. ज्या वर्णाला जे कर्म नेमून दिले आहे ते त्याने अवश्य करावेच असे खुद्द परमेश्वराचेच मनोगत आहे. मग त्याच्या मनाप्रमाणे कर्म केले तर तो खात्रीने प्राप्त होईल, यात काय संशय. आपल्या स्वामींच्या मर्जीप्रमाणे काम करणे, ते न टाळणे हीच त्याची सर्वश्रेष्ठ सेवा होय. या व्यतिरिक्त स्वतःच्या मनाप्रमाणे कर्म करणे ही खरी सेवा नसून स्वतःच्या स्वार्थाकरता केलेला तो व्यापार आहे. ज्या परमात्म्यापासून ही पंचमहाभूते आणि आपण स्वतःसुद्धा आकाराला आलो, किंवा जीवरूपी बाहुल्यांना अविद्येची मायेची वस्त्रे नेसवून सत्वरजतमादी 3 पदरी अहंकाराच्या दोराने जो खेळवतो तो सूत्रधार, तो परमेश्वर परमात्मा, त्याची स्वकर्मरूपी फुलांनी पूजा केली असता तो अत्यंत संतुष्ट होतो. माऊली म्हणतात, जो अविद्येची या चिंधिया गुंडूनी जीव बाहुलिया. म्हणजे जीवरूपी बाहुल्यांना तो परमात्मा काय करतो, अविद्येच्या चिंध्या, अविद्येची या चिंधिया गुंडाळून, अविद्येच्या चिंध्या गुंडाळून त्या जीवरूपी बाहुल्यांना तो इकडे पाठवतो. खेळवी तसे तिगुणिया अहंकार रज्जू. त्रिगुणात्मक अहंकाराची दोरी हातात धरून तो सूत्रधार त्या बाहुल्यांना, जीवरूपी बाहुल्यांना खेळवत असतो. किती छान उपमा आहे पहा. त्या परमात्म्याची स्वकर्मरूपी फुलांनी पूजा केली असता तो अत्यंत संतुष्ट होतो. अशा त्याच्या मनाप्रमाणे कर्मे करणाऱ्या साधकावर तो प्रसन्न होतो आणि वैराग्याचे वरदान त्याला देतो. ते फार महत्त्वपूर्ण. अशा वैराग्यपूर्ण साधकाला मग प्रपंच नकोसा होतो. त्याला परमात्मा प्राप्तीचीच ओढ लागते. ज्ञानप्राप्तीपूर्वीच तो तन्मय होतो. म्हणून स्वधर्म कर्माचे म्हणजे विहित कर्माचे ते महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्या स्वधर्माविषयी आता जाणून घेऊ. मागच्या काही अध्यायांमध्ये स्वधर्माविषयी सांगितलेच आहे. आपल्या वाटणीला आलेले स्वधर्म कर्म जरी कठीण वाटली तरी त्याच्या अंतिम फळाकडे म्हणजे मोक्षाकडे, मोक्षफल हे अंतिम फल आहे, त्या मोक्षफलाकडे पाहून ते आचरलेच पाहिजे. कडुलिंब सेवन करणे हेच जर आरोग्यासाठी हितकारक असेल तर त्याच्या कडूपणाला कंटाळून चालेल का? किंवा दुसरे उदाहरण घे. आपली आई जरी काळी कुरूप ठेंगणी कशीही असली तरी आई म्हणून आपण तिच्याच कुशीत शिरतो ना. ती जरी कुरूप असली तरी तिचे प्रेम ममता हे काही कुरूप नसते. किंवा आईपेक्षा सुंदर सुस्वरूप अशा कितीही स्त्रिया समजा असल्या तरी भुकेल्या बाळाला त्याची आईच पाहिजे. ती कशीही असली तरी त्याची आईच त्याला हवी ना. तसा स्वधर्म हा आईसारखा आहे. तो कुरूप वाटला तरी तो आचरून मिळणारे मोक्षफळ तर कडू नसते, ते कुरूप नसते. त्याप्रमाणे स्वधर्म हा आईसारखा आहे. तो कसाही असो, आपल्यासाठी तोच एक हितकारक आहे. दुसऱ्याचा धर्म जरी आपल्यापेक्षा अधिक उच्च प्रतीचा वाटला तरी आपल्यासाठी तो योग्य नाही. उद्या समज माशाने ठरवले, पाण्यातल्या माशाने ठरवले की तूप हे पाण्यापेक्षा उच्च प्रतीचे आहे, त्यातच आपण राहू, तर त्या बिचाऱ्याचे मरणच नाही का ओढावणार. तसे स्वधर्माचे महत्त्व जाण.
ज्याला जे योग्य तेच त्याने करावे. दुसऱ्याचे कर्म चांगले म्हणून करायला गेलो तर पायाने चालण्याचे काम डोक्याने करावे तसे होईल. म्हणून अर्जुना, स्वधर्मच पाळावा आणि परधर्म टाळावा. परधर्मो भयावहा, भगवंत मागे म्हणालेच आहेत. तसे न केल्यास मोक्षप्राप्ती, आत्मज्ञान हे दूरच राहून केवळ व्यर्थ कष्ट मात्र होतील. आत्मज्ञान झाल्या वाचून कर्म करायचे संपत नाही आणि कर्म करणे म्हणजे कष्टही आलेच. मग हे कष्ट संपायचे कसे आणि कधी? आणि असे पहा की कुठलेही कर्म करू गेले तर त्यात कष्ट तर आहेतच. मग मोक्षदायक अशा स्वधर्म कर्माचेच कष्ट का बरे उचलू नयेत? अरे, प्रवासाला जाताना डोक्यावर ओझेच घ्यायचे झाले तर ते धोंड्याचे कशाला घ्यावे? त्याऐवजी लाडू, दशमी यांची शिदोरी घेतली तर तीच जास्त श्रेयस्कर किंवा तीच विश्रामदायक, असे नाही का? म्हणून परधर्मरूपी धोंडा घेण्यापेक्षा स्वधर्माची गोड तृप्तिदायक शिदोरी घ्यावी ते चांगले. किंवा घाण्यामध्ये परधर्मरूपी वाळू घालत बसून व्यर्थ वेळ घालवण्यापेक्षा स्वधर्मरूपी तीळ घातले तर तेवढ्या श्रमात तेल नाही का पदरात पडणार? किंवा एखाद्या स्त्रीने पतीला सोडून परपुरुषाला जवळ केले आणि तिथेही ती त्याचा मार खात राहिली तर मग स्वतःच्या पतीस सोडले ते व्यर्थच नाही का? त्याप्रमाणे परधर्म हा परपुरुषासारखा आणि स्वधर्म हा सौभाग्यासारखा आहे. म्हणून मोक्ष मिळवून देणारा स्वधर्मच कष्ट करून आचरावा. अशा स्वधर्माचरण करून किंवा स्वधर्माचरण रूपी कर्म करून वैराग्याला प्राप्त झालेल्या पुरुषाची त्याला कशाची प्राप्ती होते, तो कसा असतो ते आता सांगतो. ते सांगतायत पुढच्या भागात. हरिओम तत्सत. भाग 15 समाप्त.